शब्द कमी पडावेत किंवा सुचू नये तसे क्रिकेटमध्ये फार कमी क्षण येतात. फायनलमध्ये कोहलीच्या डोळ्यातलं पाणी पाहणं हा तसाच क्षण होता. आरसीबीनं मॅचची सुरुवात केली तेव्हा असं वाटलेलं आरसीबी गंडेल. आरसीबीची इनिंग संपली तेव्हा कमी असलेले रन्स पाहून वाटलं आणखी 30 रन्स झाले असते. कोहली खेळला पाहिजे होता राव. फॅन्सच्या भावना तीव्र होत्या. आरसीबीच्या बॉलर्सच्या मात्र शांत. फायनलचं प्रेशर असताना 191 रन्सचं टार्गेट बॅटिंग पिचवर सुद्धा मोठं ठरतं हे आरसीबीनं दाखवून दिलं आणि 2 टर्निंग पॉईंट्स आलेली मॅच आरसीबीनं जिंकली. आरसीबीनं ट्रॉफी जिंकली. कोहली रडला, हसला, नाचला. कोहली जिंकला. अय्यरसाठी हा क्रिकेटमधला धडा ठरला. पण आजचा दिवस आरसीबीचा होता. कशामुळे तेच सांगणारी ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात महत्त्वाचा विषय होता टॉसचा. कारण फायनलमध्ये चेस कोण करणार, टार्गेटचं प्रेशर घेऊन कोण खेळणार आणि पहिला घाव कोण घालणार हे सगळं त्यावर ठरणार होतं. हाच टॉस पंजाबनं जिंकला आणि पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. 75% लाल माती आणि 25% काळ्या मातीच्या पिचवर मोठा स्कोर करण्याचा चान्स आरसीबीला मिळाला. कारण पंजाबनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग करायचं ठरवलं. आरसीबी याआधी 3 फायनल हारलेली, तिन्ही वेळेस चेस करताना. त्यामुळं यावेळी नशीब बदलणार का याकडेच लक्ष होतं आणि नशीब बदललं. आरसीबीला अपेक्षित असलेला स्टार्ट मिळाला तो फिल सॉल्टकडून. अर्शदीपचा शॉर्ट बॉलचा प्लॅन सॉल्ट समोर फेल गेला. पहिल्याच ओव्हरला 13 रन्स आले आणि जेमिसननं पुढच्याच ओव्हरला सॉल्टला बाजूला केलं. यात महत्त्वाचा होता तो श्रेयस अय्यरनं मिडॉनवरून उलटं पळत जात घेतलेला कॅच. या कॅचनंतर श्रेयस अय्यरनं मोठं सेलिब्रेशन केलं. मॅच जिंकूनही शांत राहणाऱ्या अय्यरचं हे सेलिब्रेशन पंजाबसाठी टोन सेट करणार होतं. पण त्यानंतर कोहली आणि अगरवालने पॉवर प्लेमध्ये स्कोअर 55 रन्सवर नेला. त्यानंतर अगरवालची विकेट गेली. पॉवर प्लेमध्ये 10च्या खाली असलेला रन रेट आरसीबीचं टेन्शन वाढवणारा होता. हा रन रेट टेन्शनचा विषय 10व्या ओव्हरमध्ये सुद्धा होता. कारण आरसीबीनं 10 ओव्हर संपल्या तरी फक्त 87 रन्सच केले होते. पण तरीही विषय त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह होता. कारण विराट कोहली क्रीजवर होता. कोहली क्रीजवरून गेला 15व्या ओव्हरला. आरसीबीच्या सगळ्या होप्स कोहलीवर होत्या. कोहली टिकला. त्यानं आरसीबीकडून सगळ्यात जास्त 43 रन्स केले. पण आरसीबी बॅकफुटवर सुद्धा ढकलली गेली. कोहलीची सुरुवात स्लो होती पण त्याच्या बॅटिंग पॅटर्ननुसार तो योग्य वेळेला परत स्कोअर पिक करू शकत होता. पण ती वेळ आलीच नाही. कोहली शॉर्ट बॉलच्या ट्रॅपमध्ये परफेक्ट अडकला. त्याचे 43 रन्स 35 बॉलमध्ये आले. अगरवाल आऊट झाल्यावर कोहलीनं उचलून खेळणं अपेक्षित होतं पण रिस्क पाटीदारने घेतली. पाटीदारच्या विकेटनंतर 15 बॉल बाउंड्री आली नाही. आली ती सुद्धा लिव्हिंगस्टोनच्या बॅटमधून. त्यानंतर 15व्या ओव्हरला उमर जाहीनं प्रेशर बिल्ड केलं आणि कोहलीची विकेट निघाली. अर्थात कोहली समोर बॉलिंग कडक सुरू होती. त्याला गुडलेनच्या मागेच खेळवलं जात होतं. पण कोहलीनं स्कोअर पिक न करणं, 122च्या स्ट्राईक रेटनं खेळणं आरसीबीला महागात पडलं असतं. अर्थात विषय एकट्या कोहलीचा नव्हता. कोहलीला स्लो स्टार्ट कन्व्हर्ट करता आला नाही तर बाकीच्या बॅटर्सला चांगला स्टार्ट मोठ्या इनिंगमध्ये कन्व्हर्ट करता आला नाही. लिव्हिंगस्टोननं 15 बॉल 25 केले. जितेश शर्मानं खतरनाक स्टार्ट मिळवला. त्यातही त्यानं जेमिसनला मारलेला सुपला शॉट कडक होता. पण यशकला उचलायच्या नादात जितेश शुक्ला त्याची इनिंग 10 बॉल 24ची ठरली. छोटी होती पण इफेक्टिव्ह. भरवशाच्या शेफर्डनं 1 4 1 6 सोडला. तो 200 पार नेईल असं वाटलं पण तोही आऊट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीपनं 3 रन्स देऊन 3 विकेट काढल्या आणि आरसीबीचा स्कोअर 190 वरच थांबला. बॅटिंग पिचवर हा स्कोअर 20 ते 30 रन्स कमी होता. कौतुक अर्शदीपच्या कमबॅकचं होतं. जेमिसनच्या 3 विकेट्सचं होतं. शॉर्ट बॉलच्या प्लॅनचं होतं. टेन्शन होतं त्या आरसीबीला. पंजाबनं मॅचची सुरुवात पहिल्या बॉलला बाउंड्री मारून केली. त्याच ओव्हरला एक 6 आला. पहिल्या 2 ओव्हर 23 रन्सला गेल्या होत्या. पंजाबचा स्कोअर टेन्शन देण्यासारखा पळत नव्हता पण विकेट येत नव्हती. प्रियांश आर्यानं हेझलवूडला मोठा शॉट खेळला आणि फिल सॉल्टनं बाउंड्री लाईनवर खतरनाक कॅच काढला. बाउंड्रीच्या बाहेरून बॉल आत ढकलला आणि एका क्षणासाठी त्याला ट्रॉफी मिळाल्याचा फील आला. तिथून आरसीबीनं प्रेशर बिल्ड करायला घेतलं. जोश इंग्लिश मारायला बघत होता पण परब सिमरन या प्रेशरमध्ये अडकला. बिल्ड झालेल्या प्रेशरचा फायदा घेत कृणाल पंड्यानं परब सिमरनला बाजूला केलं. आरसीबी प्लसमध्ये गेली. इथेच आले मॅचमधले 2 खतरनाक टर्निंग पॉईंट. पहिला होता श्रेयस अय्यरची विकेट. पंजाब किंग्सचा हायेस्ट रन गेटर, पंजाब किंग्सचा इन फॉर्म बॅटर, पंजाब किंग्सचा रन चेस मास्टर. अय्यर फायनलमध्ये क्रीजवर आला तेव्हा पंजाबला 69 बॉलमध्ये 119 रन्स करायचे होते. मॅच कंट्रोलमध्ये होती. पंजाबला जिंकायचा पूर्ण चान्स होता. अय्यरनं पहिल्याच बॉलला सिंगल काढली. तेच नेहमीचं थंड डोकं, कमीत कमी प्रेशर असल्याची टेक्निक अय्यरच्या समोर होता शेफर्ड. शेफर्डनं काहीही वेगळं केलं नाही. त्यानं ना यॉर्कर टाकला ना बाउन्सर टाकला. त्यानं फक्त एक स्क्रॅम्बल्ड सिमचा बॉल टाकला. अय्यरनं कट खेळायला प्रचंड उशीर केला. आता किती उशीर
तर RCBनं ट्रॉफी नेली इतका उशीर. इथंच मॅच फिरली. पंजाबवर आधीच प्रेशर बिल्ड झालं होतं. या प्रेशरचं वजन आता वाढायला लागलं आणि एक एक करत पंजाबच्या विकेट्स जात गेल्या. एकतर पंजाब कधीच रन रेटच्या रेसमध्ये पुढे नव्हती, पण श्रेयसच्या विकेटमुळे या रेसमध्ये येण्याचा त्यांचा चान्स सुद्धा गेला. ही विकेट मॅचमधला पहिला टर्निंग पॉईंट. दुसरा टर्निंग पॉईंट होता कृणाल पांड्याच्या 4 ओव्हर्स. पॉवर प्लेनंतर कृणाल बॉलिंगला आला. हात खोलायची वेळ आली होती, पण कृणालनं या पहिल्या ओव्हरलाच फक्त 3 रन्स दिले. बाउंड्री मारायचा चान्सही दिला नाही. सुयश शर्माच्या ओव्हरला 15 रन्स आल्यानं प्रेशर शिफ्ट झालं होतं, पण कृणालनं पुढच्या ओव्हरला प्रभसिमरनला खोललं आणि प्रेशर पुन्हा शिफ्ट झालं. त्या ओव्हरला सुद्धा कृणाल पांड्यानं 4च रन्स दिले, 1 विकेट सुद्धा घेतली. पंजाबचं पाऊल पुढे पडू दिलं नाही. अय्यरची विकेट गेल्यावर इंग्लिशनं कृणालला पहिल्या बॉलला 6 मारला. अप्पर हँड इंग्लिशकडे होता. मग कृणालनं पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त 1 रन दिला. ह्याला म्हणतात कमबॅक. मुंबईची बॉलिंग लाईनअप खोलणारा नेहल वडेरा कृणालनं शांत ठेवला. पुढच्या ओव्हरला 10 रन्स आले. पुन्हा कृणाल आला. पहिल्या बॉलला जोस इंग्लिश आऊट. त्या ओव्हरमध्ये सुद्धा कृणालनं फक्त 3 रन्स दिले. त्याच्या 4 ओव्हर संपल्या फक्त 17 रन्स देऊन, 2 सगळ्यात महत्त्वाच्या विकेट्स घेऊन. पुढच्या बॉलरनं टाकलेल्या खराब ओव्हरनंतर सिच्युएशन लेवल करून कृणालनं फक्त 1 6 खाल्ला. 12 डॉट बॉल टाकले. RCBकडे तगडा स्पिनर नव्हता ही चर्चा ऑक्शनपासून सुरू होती. कृणाल पांड्यानं त्या प्रश्नाचं उत्तर फायनलमध्ये दिलं. त्याच्या 4 ओव्हर्सने मॅच पूर्णपणे फिरवली. 14व्या ओव्हरनंतर पंजाबला जिंकायला 36 बॉल 85 रन्स करायचे होते. मॅच टफ होती, पण RCBच्या एकाही बॉलरनं चूक केली नाही. शशांक सिंग आणि नेहल वढेरानं 38 रन्सची पार्टनरशिप करत थोडं टेन्शन वाढवलं, पण भुवीनं 3 बॉलमध्ये 2 विकेट्स काढल्या आणि गणित पंजाबपासून लांब गेलं. त्यानंतर उरली ती फॉर्मॅलिटी. शशांक सिंगनं शेवटच्या ओव्हरला 22 रन्स मारले, पण तोवर पंजाबसाठी वेळ निघून गेलेली. वेळ RCBची सुरू झाली होती. RCBनं फायनल 6 रन्सनं जिंकली. टाईमआउट नंतरच्या विकेट्स, कृणाल पांड्याचा स्पेल, फील्डमध्ये पकडलेले 2 कडक कॅचेस प्रचंड महत्त्वाचे ठरले. मॅच जेव्हा शेवटच्या टप्प्यात आली तेव्हा कॅमेरा एकाच माणसाकडे फिरत होता, विराट कोहली. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, चेहऱ्यावर हास्य होतं आणि मन वाचता येत असेल तर मनात स्वप्न पूर्ण झाल्याची भावना होती. 18 वर्ष त्याने एका टीमला दिली. 18 वर्ष तो एकाच गोष्टीची वाट पाहत राहिला. 18 वर्षांनी त्याचं स्वप्न पूर्ण झालं. वेळ अशी आलेली की जर RCBला रन्स कमी पडले तर ब्लेम जाईल कोहलीवर. पण ज्या टीमचं ओझं कोहलीनं 18 वर्ष आपल्या खांद्यावर वागवलं तेच ओझं या टीमनं उतरवलं. मॅचचा हिरो कृणाल होता, जितेश होता, पाटीदार आणि भुवी होते, हेझलवूड सुद्धा होता. पण या सगळ्यांचा हिरो एकच होता. 18 वर्ष एकाच स्वप्नाचा पाठलाग करणारा आणि ते स्वप्न पूर्ण करणारा विराट कोहली.